आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। वन नेशन वन इलेक्शन संदर्भात दिल्लीमध्ये आज संयुक्त संसदीय समितीची महत्त्वाची बैठक। तर महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, सुप्रिया सुळेंसह अनिल देसाई या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता। वन नेशन वन इलेक्शन संदर्भात आज या बैठकीमध्ये आमच्या पक्षाकडून अनिल देसाई उपस्थित राहतील। वन नेशन वन इलेक्शन आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। वन नेशन वन इलेक्शन संदर्भात दिल्लीमध्ये आज संयुक्त संसदीय समितीची महत्त्वाची बैठक। तर महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, सुप्रिया सुळेंसह अनिल देसाई या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता। वन नेशन वन इलेक्शन संदर्भात आज या बैठकीमध्ये आमच्या पक्षाकडून अनिल देसाई उपस्थित राहतील। वन नेशन वन इलेक्शनला आमचा कायम विरोध, संजय राऊतांची यावर प्रतिक्रिया। मुंबईतील टोरेज कंपनी फसवणूक प्रकरणामध्ये संचालकासह जनरल मॅनेजर आणि स्टोअर मॅनेजरला अटक। तर कंपनीचा संस्थापक जो आहे तो युक्रेनला पसार झाल्याची माहिती। 1.25 लाख मुंबईकरांना टोरेजनं गंडा घातल्याचं प्राथमिक तपासात समोर। कंपनीच्या घोटाळ्याची रक्कम ही हजारो कोटींच्या घरात। सोन्यासह अनेक ठिकाणी पैसे गुंतवून व्याज मिळवून देण्याचं टोरेज कंपनीचं आमिष। तर लोकांना 11 महिन्यांपासून नियमितपणे व्याज मिळालं। गुंतवणुकीवर आठवड्याच्या प्रत्येक दिवशी 6% व्याज देण्याची बतावणी। कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या टोरेज कंपनीचं प्रकरण आता आर्थिक गुन्हे शाखेकडे। तर मेझोनाईट खडा खरेदी वरजास्त या ठिकाणी परतावा देण्याचं आमिष दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक। तर नागरिकांचा पुन्हा जबाब नोंदवला जाणार। वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरची याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळली। अटकपूर्व जामिनासाठी पूजाची आता सुप्रीम कोर्टात धाव। तर कोर्ट दिलासा देणार का याकडे आता लक्ष। राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या। रिचा बागला या वित्त विभागाच्या प्रधान सचिवपदी। तर नवीन सोना हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयाचे प्रधान सचिव। तर डॉक्टर रामास्वामी एन कृषी विभागाचे नवे सचिव। हिंगोलीमध्ये मनोज जरांगेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल। महेश बांगर यांच्या तक्रारीवरून जरांगेंविरुद्ध गुन्हा। धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल।